आयुष्याच्या अशा वळणावर कधी आला आहात का जिथे सगळे प्रयत्न करूनही कोणीच आपली साथ देत नाही? एकटेपणाची जाणीव होते आणि आपण खचून जातो. विशेषतः जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतो, आपल्या स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला अनेकदा आपल्याला हा एकटेपणा जाणवतो. कोणाचीही साथ मिळत नाही. जर उत्तर हो असेल आणि तुमच्याही बाबतीत सध्या असंच घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की अशा परिस्थितीत भगवद्गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते. कारण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा अर्जुन उभा होता तेव्हा त्याची परिस्थिती नेमकी अशीच होती. त्याचे आपलेच लोक ज्यांच्यावर त्याचा जीव होता तेच सगळे त्याच्या विरोधात उभे राहिले होते. त्याला पुढे काय होणार हे समजत नव्हते आणि तो खूप द्विधा मनस्थितीत होता. अशा वेळी भगवंत श्रीकृष्ण त्याला कोणताही चमत्कार करून दाखवत नाहीत. ते त्याला सांगतात की तुझा खरा शत्रू बाहेरची परिस्थिती किंवा साथ न देणारे लोक नाहीत, तर तुझ्याच मनातली ती भीती आहे. आणि या भीतीवर विजय मिळवण्यासाठी ते त्याला सर्वात आधी स्वतःकडे पाहायला शिकवतात. या संपूर्ण संघर्षाचा पाया सांगताना भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात 5व्या श्लोकात अतिशय मोलाचा विचार मांडतात. भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने स्वतःच्या मनाद्वारे स्वतःचा उद्धार करावा, स्वतःला अधोगतीला नेऊ नये. कारण मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करता तेव्हा कोणीही तिसरा माणूस तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. स्वतःला कधीही कठीण परिस्थितीत खचू देऊ नका. कारण जेव्हा बाहेरील पाठिंबा नसतो तेव्हा तुमची स्वतःची कार्यक्षमता आणि तुमचे कौशल्य हीच तुमची खरी ताकद बनते. तुमचे विचारच तुमचे सर्वात जवळचे मित्र बनू शकतात किंवा तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. ही निवड पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि एकदा का तुम्ही स्वतःची साथ द्यायचं ठरवलं की मग या प्रवासात टिकून राहण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अपेक्षांचा त्याग करावा लागतो. याबद्दल मार्गदर्शन करताना भगवंत श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात सांगतात की तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या कर्माच्या फळांवर तुझा कधीही अधिकार नाही. कामाच्या फळाची किंवा लोकांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा ठेवू नका. आपण काय करतो, एखादी नवीन सुरुवात केली की लगेच लोकांनी कौतुक करावं, घरच्यांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा तुम्ही लोकांकडून ही मंजुरी किंवा कौतुक मिळवण्याची अपेक्षा पूर्णपणे बंद करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होता. लोकांचा पाठिंबा बोनस आहे, तुमची गरज नाही. जेव्हा मनात ही अपेक्षेची भीती निघून जाते तेव्हा पुढचा प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या ध्येयाकडे एकट्याने कसं जायचं. अशा वेळी आपल्याला छोट्या टप्प्यांचे नियोजन करावे लागते. कारण जेव्हा सोबत कोणीही नसतं तेव्हा दडपण येणं स्वाभाविक आहे. यावर भगवंत श्रीकृष्ण 6व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात म्हणतात की धैर्य आणि संयम राखणाऱ्या बुद्धीने हळूहळू मनाला सांसारिक विषयांपासून दूर नेऊन स्थिर करावे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, धैर्याने हळूहळू टप्प्याने पुढे जा. एकाच वेळी अख्खे भविष्य सेट करण्याचा किंवा एका रात्रीत यशस्वी होण्याचा विचार करू नका. आजच्या दिवसाचे काम छोट्या तुकड्यांमध्ये वाटा. रोजचं एक छोटं पाऊल पूर्ण करा. डायरीमध्ये लिहा आणि स्वतःची प्रगती स्वतः तपासा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा या प्रवासात तुमच्या पाठीवर थाप मारणार कोणीही नसेल तेव्हा स्वतःची पाठ थापटायची असते. दिवसाभरात ठरवलेले छोटे काम जरी पूर्ण झाले तरी स्वतःला शाबासकी द्या. छोट्या यशाचा आनंद साजरा करा. आज तुम्ही जे आहात, आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही आधी किती संघर्ष केला आहे याची वेळोवेळी स्वतःला आठवण करून द्या. या रोजच्या कष्टाच्या प्रवासात आपल्याला मानसिक ऊर्जेची खूप गरज असते आणि ही ऊर्जा मिळते योग्य संगतीतून. याबद्दल सांगताना गीतेमध्ये सत्संगती आणि सात्विक बुद्धीच्या माणसांच्या महत्वाची चर्चा येते. या प्रवासात जे विचार किंवा जे लोक तुम्हाला सतत खचवतात, तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात, त्यांच्यापासून थोडं लांब राहा. तुमच्या क्षेत्रातल्या किंवा तुमच्यासारख्याच विचार करणाऱ्या आणि प्रगतीकडे नेणाऱ्या चांगल्या लोकांचा शोध घ्या. जर प्रत्यक्ष माणसं मिळत नसतील तर चांगल्या पुस्तकांचा किंवा विचारांचा आधार घ्या. गुणांनुसार योग्य संगती निवडणे म्हणजेच खरा सत्संग. खरे तर या एकटेपणालाच तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. कोणी सोबत नाही याचा अर्थ असा की तुम्हाला विचलित करणारी, तुमचे पाय मागे खेचणारे किंवा चुकीचे सल्ले देणारे लोकही तुमच्या आजूबाजूला नाहीत. हे शांततेचा वापर करून तुम्ही तुमचे कौशल्य अधिक धारदार करा. हा एकटेपणा तुम्हाला आतून इतकं मजबूत बनवेल की बाहेरचं कोणतंही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. मनाला खंबीर ठेवताना आपण बऱ्याचदा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण लक्षात ठेवा, मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणूनच भगवंत श्रीकृष्ण यांनी गीतेच्या 6व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात आपल्या शारीरिक संतुलनावर खूप भर दिलाय. ते सांगतात की जो गरजेपेक्षा जास्त किंवा कमी जेवतो आणि झोपतो त्याला कधीही कार्यक्षमता मिळत नाही. याचा साधा नियम असा
की जेव्हा मानसिक ताण येतो तेव्हा आपली झोप आणि जेवणाची वेळ बिघडते. पण भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, तुमची झोप, आहार आणि व्यायाम संतुलित ठेवा. शरीर फिट असेल तर तुमचं मन बाहेरील आव्हानांचा सामना करू शकेल. या सगळ्या प्रवासात एक शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परिवर्तनाचा नियम घट्ट मनात रजवून ठेवणे. दुसऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकात भगवंत श्रीकृष्ण सांगतात की सुख दुःख किंवा लोकांचा पाठिंबा आणि विरोध या गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आजची कठीण वेळ किंवा हा एकटेपणा नेहमीसाठी नाही. परिस्थिती नक्कीच बदलेल. हा विचार मनात ठेवला की कठीण काळातही टिकून राहण्याचा एक कमालीचा संयम, सोशिकता आणि मानसिक शांतता आपल्यात निर्माण होते. शेवटी एवढंच, जेव्हा या जगात कोणीही आपल्या पाठीशी नसतं तेव्हा आयुष्य संपत नाही, तर तिथूनच तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. स्वतःच्या कर्माने घडवलेलं, स्वबळावर उभं राहिलेलं आणि भगवंतांच्या सोबतीने परिपूर्ण झालेलं. भलेही आज कोणी सोबत नसेल, ही कठीण वेळ असेल, तरीही ही वेळ निघून जाईल. तुमची प्रामाणिक मेहनत परिस्थिती नक्कीच बदलेल. मनाचा हा कमकुवतपणा आत्ताच झटकून टाका. तुमच्या कामावर फोकस करा, कारण जो स्वतःच्या मनाला जिंकून स्वतःच्या बळावर उभा राहतो तो संपूर्ण जगाला जिंकण्याची ताकद ठेवतो. कोणाची साथ नाही म्हणून थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण जेव्हा कोणी सोबत नसतो तेव्हा भगवंत तुमच्या पाठीशी असतात कायम. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअरही करा. हरे कृष्ण.